गवारीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, कांदा, मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 250 ग्रॅम गवार, मीठ, 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता हळद, कांदा लसूण मसाला, तिखट, जिरेपूड घालायची आणि परतून घेत यात गवार घालायची आणि परतायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि झाकून घेत वाफवायची. आता यावर शेंगदाण्याचा कूट आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली गवारीची भाजी तयार. सगळ्यात आधी काय करूया? सगळ्यात आधी आपण तेल तापून घेऊया. आधी मोहरी टाकून घेऊया, त्याच्यानंतर जिरं जाईल, त्याच्यामध्ये हिंग टाकणार. आता ही जिरी मोहरी चांगले तळले आपण भरपूर कढीपत्ता टाकणार आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. कांदा जरा जास्त झाला तर छान लागते गवारीची भाजी. आता हे कांदा जरा परतून त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन शिजतो. चालेल. आता कांदा झालेला आहे, कांदा परतून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण घालणार आहे थोडी हळद, लसूण मसाला आहे, लाल तिखट आहे, थोडीशी जिरेपूड आहे. हे करूया व्यवस्थित मिक्स. तर इथे गवार घेतलेली आहे, छान त्याचा देठाकडचा भाग तोडून अशी मोडून घेतली. आता ही थोडी तेलावर परतून घ्यायची आहे. म्हणजे तेलावरच वापरायची, पाण्याचा अंश वापरायचा नाही वापरायचा. आता ह्या कांद्यामध्ये ही गवार अगदी अशी छान परतून झालेली आहे. रंग पण किती छान आला आहे बघायचा. आता आपण शेवटी मीठ टाकणार आहे, कारण त्या मिठामुळे ती पाणी सुटेल. आणि वरण पाणी न घालता गवारीच्या अंगचं जे पाणी असतं त्यातच ती भाजी शिजते आणि त्याची चव खूप अप्रतिम लागते. आता झाकून ठेवायचं. एक 10 ते 15 मिनटं झाकली ना की असे छान शिजते. आता ह्याला एक वाफ आलेली आहे, असे 5 मिनिट साधारण वाफवून घेतली. त्याच्या साईडने बघा तेल सुटलं आपलं टाकलेलं आणि रंगही छान असा तुकतुकीत तर राहतोय तो. हो, छान अशी पुन्हा एकदा मिक्स करून किंवा परतून घेतली की पुन्हा आता झाकण ठेवायचं. हो, पुन्हा एक 5 मिनिटं झाकून वाफळून घ्यायची. चला तर आता ही गवार छान तेलामध्ये परतून घेतली मसाल्यामध्ये. बघा कसे आणि ते ना मस्त अशी तेलात शिजली. तुम्ही बघू शकाल थोडी थोडी मध्ये चिकटली की आम्ही झाकण काढून शिजवत होतो. आता त्याच्या शेवटी थोडा दाण्याचा कूट घालायचा आहे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट मिक्स आणि शेवटी घालूया कोथिंबीर, खूप सारी कोथिंबीर. तर भाजी तयार आहे.